आणखी हुशार बोलणारा जो मुलगा आहे त्याला पुढे बसवलं जातं, तू पुढे बस, साहेबांनी जर एखादी प्रश्न विचारला तर फट दिशा तू उत्तर दे. त्याच्यामध्ये मग मध्यम जे आहेत मुलं ते मध्ये बसवलेले असतात, काहीच येत नाही त्याला पर पाठीमागे साहेब तिथपर्यंत काही विचारणार नाही. अशा पद्धतीने शाळा तपासणीची तयारी केलेली असते. आणि अशी तयारी झाली एका शाळेची आणि पूर्ण तपासणीला साहेब आले. सकाळी साहेब आले तपासणीला आल्यानंतर त्यांनी बघितलं वर्गामध्ये चक्कर टाकून की निरीक्षण केलं आणि साहेब जरा हुशार होते. त्यांनी काय केले, मागच्याला विचारलं. पुढचे तर हुशार बसवलेले असतातच, म्हणजे मागच्याला प्रश्न विचारलो आणि मागच्याला विचारलं एक प्रश्न की आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती. असं बघितलं एकमेकाकडे, काय तुम्हाला माहित नाही. आपला तालुका कोणता, काही माहित नाही. मुख्यमंत्री कोण, काहीच माहित नाही. कुणीच काही बोलेना. आणि 2-4 प्रश्न विचारल्यावर ते साहेब चिडले, फारच चिडले. आणि चिडल्यानंतर माझ्यासारखा जो शिक्षक ती थांबलेला होता त्याला म्हणाले की काय शाळा तपासून उपयोगामध्ये, एकाला काहीच उत्तर येत नाही, बोलता येत नाही, तुम्ही काय वर्गात शिकवता का नाही म्हणे. आणि तुझं म्हणे इन्क्रिमेंट आम्ही बंद करतोय असं कसं करून जरा चिडचिड केले. साहेब तावात आले आणि तावात येऊन त्यांनी रागामध्ये त्या शिक्षकाला थोडंसं बोलायला गेले. तेव्हा शिक्षक चिडला आणि चिडल्यानंतर म्हणाला, साहेब मला काही बोलायचं नाही, मी काही या शाळेचा शिक्षक नाही. विद्यार्थ्याला बोललो जोरामध्ये तर विद्यार्थी म्हणाले तुम्ही काहीच बोलू नका, म्हणजे आम्ही काही शाळेचे विद्यार्थी नाही आहे, आम्ही इथं क्रिकेट खेळायला आलो होतो. ते गुरुजीने म्हणले की शाळा तपासणी सुरू आहे, चला म्हणल्यामुळे आम्ही बसलो म्हणले येऊन. तुम्हाला काय करायचं ते करा, आमचं नाव करा, काय करायचं ते करा म्हणाले. विद्यार्थी असं म्हणल्यानंतर मग शिक्षकावर जास्त चिडले साहेब. आणि ते शिक्षकही म्हणाला, अहो मी पण या शाळेतला शिक्षक नाही हो म्हणे, मला थोडंसं गुरुजी म्हणून गेले की थोडं थांबा तपासणी येणार आहे आणि त्या तपासणीपुरतं मी थांबलोय म्हणे आणि त्यामुळं माझा काही याच्यात दोष नाही. अशा पद्धतीची शाळा तपासणी आता सुरुवात झालेली आहे. आणि मग ते साहेब चिडले आणि हेडमास्टरकडे गेले. हेडमास्टरला सांगितले की अशी कशी शाळा म्हणे, तुमचे विद्यार्थी डुप्लिकेट, शिक्षक डुप्लिकेट आणि असं असेल तर तुम्हाला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही. जोरजोरात बोलला, शाळा बंद करतो वगैरे बोलल्यानंतर हेडमास्टर साहेब म्हणाले, साहेब बंद करून टाका, मलाही काही त्याच्यात देणं घेणं नाही. आमचे हेडमास्टर क्रिकेटची मॅच सुद्धा बघायला गेलेत म्हणे आणि मला थोडंसं घंटाभर बसा म्हणलं म्हणे ती तपासणी सुरू होईपर्यंत, आणि म्हणून मी हे बसलेला आहे. आणि अशा पद्धतीने हेडमास्टरने उत्तर दिल्यावर त्या साहेबाने डोसक्याला मारून घेतलं, चिडलाच होता आणि हळूच म्हणाला, किती चांगला दिवस आहे म्हणे आजचा, जर खरा साहेब तपासायला आला असता तर तुमच्या शाळेत झाला. मला खऱ्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही शाळा तपासून या म्हणून, त्यामुळे तुम्ही आलेला आहे म्हणे. तर अशा पद्धतीची फसवाफसवी शिक्षण क्षेत्रामध्ये जोईकडे झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, पाटील सरांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. कमी शब्दामध्ये त्यांनी सांगितलं, त्यांचं शब्द माझ्या डोक्यात घुमत आहे तो वाक्य. या साऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला शिकायचं आहे. आम्ही तर तयार आहोत, तत्पर आहोत. हा सारा खर्च शासनाने केलेला आहे आणि कोरोना नंतरची परिस्थिती ही आमच्या लक्षात आहे. आणि हे सारं असतानाही त्यांनी एक वाक्य म्हणलेलं की तुम्ही ठरवा मला कसं जगायचं आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जगायचं आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर काय करायचं ते सांगितलं. वाचा, अभ्यास करा, वर्गात या आणि तुम्ही निश्चितपणे मोठे व्हाल. कारण नागनाथ पाटील जेव्हा लहानसे नागनाथ होते, 1-2 वर्गात नापास होतात, तरी परंतु मोठा प्राचार्य होतात, विद्यापीठाच्या अनेक समितीवर काम करतात, परदेशात जाऊन कथा सांगतात. आपल्या वर्गातले लोक जसं विद्यार्थी जसं कथा मनवून ऐकत होते, परदेशातली लोक सुद्धा त्यांच्या कथा चांगल्या पद्धतीने ऐकतात. असा मोठा माणूस नागनाथचा प्राचार्य नागनाथ पाटील होतो. कधी होतो, त्यांनी ठरवलं आपल्याला काय व्हायचं. तुम्ही त्या पद्धतीने ठरवा, मोठे व्हा, अशी शुभेच्छा मी आणि माझ्या सर्व सहकारी प्राध्यापकाच्या वतीने तुम्हाला देतो. आणि उद्यापासून या परीक्षेला या, इंटरनल परीक्षा द्या आणि थेरीची परीक्षा द्या.